कुरुळी आळंदी ग्रामीण भागात बुधवारी दिनांक 20 जानेवारी रोजी लोकशाहीची खरी ताकद रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली। निघोजे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन मायबाप जनतेच्या खंबीर पाठबळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करत विकासाच्या लढ्याचे रणशिंग फुंकले। कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातून सौ शीतल आशिष येळवंडे, आळंदी ग्रामीण पंचायत समिती गणातून श्री निखिल गोपाळ थोरवे आणि कुरुळी पंचायत समिती गणातून सौ सुरेखा राहुल गवारी यांनी अर्ज दाखल करताच परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। विविध गावांतून आलेल्या महिला, युवक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विकासाच्या बाजूने ठाम भूमिका घेतली। जनतेचा विश्वास, भैरवनाथ महाराजांचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची लढाऊ ताकद हेच आपले खरे बळ असल्याचे उमेदवारांनी ठामपणे सांगितले। पाणी पुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी निर्णायक आणि परिणामकारक काम केले जाईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। माननीय दिलीप अण्णा मोहिते पाटील, सुरेखाताई मोहिते पाटील, अध्यक्ष कैलाश शेठ सांडभोर, स्वामी शेठ येळवंडे, पोपटराव येळवंडे, शांताराम शेठ सोनवणे, विलास शेठ कातोरे, अरुण शेठ चौधरी, निलेशदादा थिगळे, सरपंच निघोजे सुनीताताई येळवंडे, रामदास शेठ ठाकूर, कमलताई कड, संध्याताई जाधव, शरद शेठ मुऱ्हे, दीपालीताई काळे, पांडा शेठ गावडे, जालिंदर शेठ गवारे, देवराम शेठ सोनवणे, निघोजे गावचे आजीमाजी सरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा उमेदवारी अर्ज भरला गेला। कार्यकर्त्यांचा जोश, मान्यवरांचा पाठिंबा आणि जनतेचा विश्वास यांच्या जोरावर ही निवडणूक विकासाची निर्णायक लढाई ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत यावेळी मिळाले।